हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर इथे मिस एना यांचं नाव ऐकताच जान्हवीचा चेहरा उतरलेला आहे. हे काय करत आहात तुम्ही? डॉक्टरांनी सांगितलं होतं ना आराम करायला, मेंदूवर जास्त ताण देऊ नका. आणि तुम्ही इथे काय करत आहात? जान्हवी रागावून राजवीरला म्हणाली. मी काय केलं? जान्हवीचं बोलणं ऐकून राजवीर गोंधळला. फालतू लोकांची नावं लक्षात ठेवण्याची काहीच गरज नाही, जान्हवी चिडून म्हणाली. पण तुम्हीच तर म्हणत होतात की मला माझ्या स्टाफची नावं आठवत नाहीत म्हणून मी. राजवीर तिला तितकंच वाक्य आठवण करून देत म्हणाला. हो, मी म्हणाले होते, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता सगळ्याच स्टाफची नावं पाठ करू लागाल. शिवाय तुम्ही बॉस आहात, तुम्हाला सगळ्यांची नावं लक्षात ठेवण्याची काय गरज? जान्हवी बोलली. छान, किती पटकन बदललात तुम्ही तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू. राजवीर भुवया उंचावत म्हणाला. जाऊ द्या, सगळं विसरा, काहीही लक्षात ठेवू नका. जान्हवी लहान मुलांसारखी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. विसरू? काय विसरू? राजवीर तिच्या विचित्र वागण्याने आश्चर्यचकित झाला. जी फालतू नावं तुम्ही आत्ता पाठ केली आहेत ती. जान्हवी डोळे मोठे करून म्हणाली. फालतू? कशी काय फालतू? मी किती मेहनत घेतली आहे ती लक्षात ठेवायला. राजवीर गंभीरपणे म्हणाला. हो, फालतूच. आणि तेच कारण की तुम्ही मेहनत घेतली. जान्हवी पुन्हा चिडून म्हणाली. पण कशी फालतू? मला समजावून सांगा. राजवीर प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागला. बघा, तुम्ही मिस्टर मेहता असंच बोलणार ना? मग त्यांचं नाव बैठकीत काय उपयोगाचं? आणि त्यांची असिस्टंट, ती त्यांची असिस्टंट आहे, तुमची नाही. मग तुम्ही तिचं नाव लक्षात ठेवून काय करणार? त्यामुळे मला नाही वाटत की अशी फुकट मेहनत करावी, जान्हवी शांतपणे समजावत म्हणाली. हो, बघता बघता तुम्ही बरोबरही बोलत आहात. राजवीर तिच्या विचारांशी सहमती दाखवत म्हणाला. राजवीरच्या तोंडून मिस एना हे नाव ऐकूनही जान्हवीच्या चेहऱ्यावरचा त्रास कमी झाला नाही. मिस्टर मेहता यांचं नाव तिला चाललं, पण त्यांची असिस्टंट मात्र तिला अजिबात आवडत नव्हती. गप्पा मारत मारत दोघं घरी पोहोचले. दोघं गाडीतून उतरले आणि समोरच समुद्र किनाऱ्यावर एक खूप सुंदर ओपन रेस्टॉरंट दिसलं. तिथलं वातावरण, समुद्राचा मंद आवाज आणि वरचं स्वच्छ आकाश, सगळं अगदी मन प्रसन्न करणारं होतं. तो नजारा पाहून जान्हवी खूप खुश झाली. ती हात पसरत गोल गोल फिरत म्हणाली. वा, इथे मीटिंग आहे. किती सुंदर जागा आहे. नाही, मीटिंग इथे नाही, राजवीर हसत म्हणाला. मग? जान्हवीनं विचित्र चेहरा करत विचारलं. आणि त्यानंतर इथे आलो कारण मला भूक लागली आहे आणि मीटिंगला अजून वेळ आहे. आपण आधी लंच करू, मग इथून थेट मीटिंगला जाऊ. मीटिंगचं ठिकाण अगदी जवळच आहे, राजवीर शांतपणे म्हणाला. दोघे टेबलावर बसले. वेटरने मेन्यू आणून दिला आणि त्यानंतर राजवीरने मेनू जान्हवीकडे दिला. जान्हवी पाहताच म्हणाली, सगळं नॉनव्हेज आहे. आणि त्यावेळी हो, इथे सी फूड जास्त मिळतं, राजवीर म्हणाला. पण मी तर व्हेजिटेरियन आहे, जान्हवीनं सांगितलं. काही हरकत नाही, यात व्हेज ऑप्शन्सही आहेत, राजवीर तिला दाखवत म्हणाला. जान्हवी पुन्हा मेनू पाहते आणि म्हणते, ठीक आहे, मी पुलाव घेते. राजवीरने वेटरला बोलावून ऑर्डर दिली. एक पुलाव आणि एक व्हेजिटेबल सूप. जी सर, असं म्हणत वेटर ऑर्डर नोंदवून गेला. ध्यानात ठेवा, जेवण पूर्णपणे व्हेजिटेरियनच असायला हवं, राजवीर वेटरला सांगतो. जी सर, वेटर मान डोलावतो आणि तिथून निघून जातो. तुम्ही नॉनव्हेज खात नाही? जान्हवीनं कुतूहलानं विचारलं. त्यावेळी नाही, तसं नाही, मी नॉनव्हेज खाऊच शकत नाही, राजवीर शांतपणे उत्तर देतो. का? का खाऊ शकत नाही?
जान्हवी लगेच पुढचा प्रश्न विचारते. मला नॉनव्हेजची ॲलर्जी आहे, राजवीर सांगतो. आणि त्याचनंतर ॲलर्जी आणि जर चुकून खाल्लंस तर, जान्हवी पुन्हा विचारते. ती सतत प्रश्नांवर प्रश्न करत असते. राजवीर हसतच म्हणतो, तर काही नाही, थेट हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागतं. काय म्हणजे नॉनव्हेज खाल्ल्यावर नक्की होतं काय, जान्हवीने आश्चर्याने विचारलं. आणि त्यावेळी पूर्ण अंगावर रॅश येऊ लागतात आणि वेळ जाईल तसं चक्कर येऊन बेशुद्धही पडतो. कधीकधी अनेक दिवस शुद्धही येत नाही. काय आणि किती खाल्ले त्यावर साईड इफेक्ट्स अवलंबून असतात, राजवीर शांतपणे समजावून सांगतो. अरे वा, आधी कधी झाले का असं प्रकार, जान्हवी थक्क होत विचारते. हो झाले, म्हणून तर एवढ्या अनुभवाने सांगतोय, राजवीर म्हणतो. कधी काय झालं होतं ते उत्सुकतेने विचारते. एकदा माझ्या मित्राच्या वाढदिवसाला चुकून मी केक खाल्ला होता, राजवीर आठवत सांगतो. केक म्हणजे तुम्हाला केकचीही ॲलर्जी आहे, जान्हवी दचकून विचारते. नाही, केकची नाही, त्यात अंड होतं. तेव्हा मी लहान होतो, शाळेत होतो, राजवीर स्पष्ट करतो. मग काय झालं, जान्हवीने पुढचा प्रश्न केला. मी फार नाही खाल्लं, फक्त एकच स्लाईस खाल्ली. सुरुवातीला काही जाणवलं नाही, पण अर्ध्या 1 तासाने अंगावर रॅश येऊ लागलं. मग चक्कर आली, बेशुद्ध पडण्यासारखं वाटू लागलं. काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. राजवीर आपल्या बालपणातील घटना सांगतो. आणि तुम्ही बेशुद्ध पडलात, मग किती दिवसांनी शुद्ध आली, जान्हवी चिंतेने विचारते. नाही, मी बेशुद्ध पडलो नव्हतो. वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो म्हणून डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, त्यामुळे बेशुद्ध होणं टळलं, राजवीर सांगतो. तेवढ्यात वेटर आला. सर, आपलं जेवण. हो, इथे ठेवा, राजवीर म्हणाला. वेटर जेवण ठेवून निघून गेला. हे तर खूप धोकादायक आहे, जान्हवी घाबरत म्हणाली. हो, वेळेत उपचार झाले नाही तर जीवही जाऊ शकतो, राजवीर शांतपणे उत्तर देतो. काय, जान्हवीने आश्चर्याने डोळे मोठे केले. हो, राजवीर शांतपणे म्हणाला. ओ गॉड, जान्हवीने दोन्ही हात गालांवर ठेवत आश्चर्याने म्हटलं. दोघांनी जेवायला सुरुवात केली. मी नेहमीच काळजी घेतो, पण एकदा चुकून मी चिकन सूप प्यायलं होतं. पूर्ण 1 आठवडा बेशुद्ध पडलो होतो, राजवीर आठवत म्हणाला. ओ खरंच, हे तर खूप धोकादायक आहे. तुम्ही स्वतःची नीट काळजी घेतली पाहिजे, जान्हवी काळजीने म्हणाली. दोघांनी शांतपणे जेवणाचा आनंद घेतला आणि मग गाडीत जाऊन बसले. साधारण 10-15 मिनिटात गाडी एका ठिकाणी थांबली. दोघे उतरून थोडं पुढे गेले. जान्हवी थोडी आश्चर्यचकित होती. इथे मीटिंग कशी असणार? समोर एक मोठा यॉट उभा होता. राजवीर त्याच्या दिशेने चालू लागला. त्याला तिकडे जाताना पाहून जान्हवी उत्साहाने मोठ्या आवाजात म्हणाली. इथे मीटिंग होणार आहे का? राजवीरनं तिच्या ओठांवर हलकासा हात ठेवत म्हटलं, श्श. त्यानंतर जान्हवी राजवीरकडे खूप प्रेमाने पाहू लागली. तिची ती नजर पाहून राजवीर क्षणभर अस्वस्थ झाला. त्याचे हृदय जोरात धडधडू लागले आणि त्याने पटकन हात मागे घेतला. स्वतःला सावरत तो म्हणाला, हे काय करताय तुम्ही मिस जान्हवी? मी काय केलं? जान्हवीने पूर्ण निरागस चेहऱ्याने विचारलं. तिने काही चुकीचं केलं नव्हतं, पण कदाचित राजवीरच्या मनात तिच्याबद्दलची भावना खूप वाढत चालली होती. तिचा फक्त एक कटाक्षही त्याला वेगळंच जाणवत होता. आज पहिल्यांदाच त्याने एखाद्याशी इतका वेळ बोलून स्वतःबद्दल काही सांगितलं होतं. अन्यथा तो कधीच आपली पर्सनल लाईफ कोणाशी शेअर करत नसे. राजवीर यॉटवर चढला आणि तिनेही यायला हात पुढे केला. जान्हवीला थोडी भीती वाटत होती. ती घाबरलेली दिसत होती. घाबरू नका, काही होत नाही, मी आहे ना, आपला हात द्या, राजवीरने विश्वासाने म्हणत हात पुढे केला.
जान्हवीने हलकेच मान हलवली आणि आपला हात त्याच्या हातात ठेवला. राजवीरनं तिचा हात धरून तिला हलकेच वर ओढलं. जान्हवी संतुलन हरवून थेट त्याच्या छातीत येऊन धडकली. घाबरल्याने तिने त्याला घट्ट मिठी मारली. राजवीरलाही तिची जवळीक स्पष्ट जाणवत होती. तिच्या सुवासाने तो पूर्णपणे भुलल्यासारखा झाला. त्याने दोन्ही हात तिच्या कमरेभोवती ठेवले आणि तिला जवळ घेतलं. दोघेही शांतपणे एकमेकांच्या मिठीत उभे होते. एकमेकांच्या बाहुपाशात त्यांना एक वेगळा सुखद शांतपणा जाणवत होता. दोघांच्या डोळ्यात मिटले होते. त्यांना कुठे आहेत, का आले आहेत याची जाणीवच राहिली नव्हती. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, एक मुलगी येत म्हणाली. दोघेही तिच्या आवाजाने भानावर आले. एकमेकांकडे पाहताच त्यांना जाणवलं की ते अजूनही एकमेकांच्या मिठीत आहेत. क्षणात दोघेही खूपच संकोचले. जान्हवीच्या गालांवर तर लालसरपणा स्पष्ट दिसत होता. राजवीरही हळूच नजर चुकवत केसांमध्ये हात फिरवू लागला. जान्हवीच्या डोळ्यात नजर टाकण्याची तिची हिंमतच होत नव्हती. राजवीरही इकडे तिकडे पाहू लागला. सहज दूर होत ती हळू आवाजात म्हणाली, सॉरी, ते मी. सर, आय एम शनया. मी मिस्टर पटेल यांची असिस्टंट आहे. ह्या बाजूने, मुलगी हसत म्हणाली. हे ऐकताच जान्हवी लगेच पुढे निघाली, पण पाय मुरगळून जवळपास पडलीच होती. तिने कसाबसा स्वतःला सांभाळलं. राजवीर लगेच पुढे आला. आर यू ओके? जान्हवीने न पाहताच फक्त मान हलवली. नुकत्याच घडलेल्या प्रसंगानंतर तिला त्याच्याकडे पाहायलाही लाज वाटत होती. नाटकच सुरू आहे. देखणा मुलगा दिसला की लगेच सुरू. शनया मनातच कटाक्ष टाकत पुटपुटली. दोघेही जाऊन आपापल्या जागेवर बसले. जान्हवी पूर्ण वेळ खिडकीबाहेरच पाहत होती. एक वयस्कर कपल होतं, ज्यांच्यासोबत आज राजवीरची मीटिंग होती. छान निवड आहे, त्या वयस्कर माणसाने जान्हवीकडे पाहत राजवीरला म्हटलं. राजवीरने काहीही उत्तर दिलं नाही. मात्र त्या बोलण्यामुळे जान्हवी थोडी अस्वस्थ झाली. राजवीरने मीटिंग सुरू केली. तो त्यांना काही मुद्दे समजावत होता. जान्हवीला या विषयाची फारशी माहिती नव्हती. त्यामुळे ती कधी बाहेर पाहत होती तर कधी इकडे तिकडे नजर फिरवत बसली होती. मीटिंगच्या मध्येच त्या वयस्कर महिलेनं राजवीरचं बोलणं तोडत विचारलं, किती वर्ष झाली तुमच्या दोघांना अजूनही अगदी ताजं प्रेम वाटतंय? त्यांचं बोलणं ऐकताच जान्हवी पटकन म्हणाली, नाही, तसं काही नाही. तुम्ही चुकीचं समजत आहात. मी फक्त यांची सेक्रेटरी आहे, एवढंच. जान्हवी बोलत असताना राजवीर तिच्याकडे शांतपणे पाहत होता. तिचं उत्तर त्याला काहीसं नापसंतीचं वाटलं. न सांगितलं असतं तर काही बिघडलं नव्हतं. मी काय जबरदस्ती जाऊन लग्न करणार होतो, पण हिला तर लगेच स्पष्टता द्यायची असते. कुणी चुकूनही आमचं नाव एकत्र जोडू नये म्हणून किती उत्सुक आहे. जणू मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. मनातल्या मनात राजवीर त्रासलेला होता. अगं, मीही यांच्या मॅनेजर होते. आता बघ, माझ्या आयुष्याची मॅनेजर आहे. प्रेम काही लपत नाही बाळा, त्या लेडी सहजपणे हसत म्हणाल्या. नाही मिसेस पटेल, तसं काही नाही. तुम्ही खरोखर चुकीचं समजत आहात, राजवीर शांतपणे म्हणाला आणि जान्हवीकडे पाहिलं. हे सगळं वेळच सांगेल. त्या लेडीने डोळे फिरवत आपल्या नवऱ्याकडे पाहत म्हटलं. ती माझ्या टाईपचीच नाही, त्यामुळे काहीही शक्यच नाही. जान्हवीच्या बोलण्यामुळे चिडलेल्या राजवीरने ठामपणे सांगितलं. यावेळी मात्र त्याचं असं बोलणं जान्हवीला अजिबात आवडलं नाही. हो, तुम्हीही माझ्या टाईपचे नाहीत. खरं सांगायचं तर हा माणूस कोणत्याही मुलीच्या टाईपचा नसावा. याच्याशी नातं करायचं म्हणजे खरंच एखाद्या झाडाशी लग्न करणं बरं. जसं मला भारीच इच्छा होत आहे माझं आयुष्य स्वतःच्या हाताने बिघडवण्याची. नॉट माय टाईप म्हणे. जान्हवी मनातल्या मनात चिडून बोलत होती. पण बाजूला उभी असलेली शनया हे सगळं ऐकून मात्र खुश झाली होती.
मीही विचार करत होते, राजवीर सिंह ओबेरॉयची चॉईस एवढी वाईट असूच शकत नाही. मला तर काहीतरी वेगळंच वाटत होतं. बरं झालं. शनयाच्या मनातलं समाधान स्पष्ट दिसत होतं. राजवीर पुन्हा प्रेझेंटेशनवर लक्ष देत होता. जान्हवी तशीच बसून होती. तिला काही विशेष काम नव्हतं. तिला तो फक्त विक्रमसोबत ती जाऊ नये म्हणून इथे आणलं होतं. तुमचे आयडियाज आम्हाला खूप आवडले मिस्टर राजवीर. प्रेझेंटेशन झाल्यावर मिस्टर पटेल म्हणाले. तेवढ्यात शनया सर्वांसाठी पाणी घेऊन आली. तिनं राजवीरला ग्लास पुढे केला. ती त्याच्याजवळ खूपच जवळ उभी होती. नो थँक्स, मला नको, राजवीर शांतपणे म्हणाला. अरे घे ना बाळा, मिसेस पटेल आग्रहाने म्हणाल्या. त्यांच्या आग्रहामुळे राजवीर ग्लास घ्यायला जातो. तेवढ्या शनया त्याच्या हातावर हलका हात ठेवते. जान्हवी हे सगळं मोठ्या डोळ्यांनी बघत होती. त्या स्पर्शामुळे राजवीर स्पष्टपणे अस्वस्थ झाला. त्याला सामान्यपणे कुणाचं आपल्याला स्पर्श करणं अजिबात आवडत नसे. मुली जवळ आल्या की तो आणखीन सतर्क व्हायचा. हलकासा टचही त्याला वाईट अनुभूती देत असे. म्हणूनच त्याला मुलींचं फार जवळ येणं पसंत नव्हतं. पाणी अचानक राजवीरच्या कपड्यांवर सांडलं. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी सर, मी शनया घाबरलेल्या आवाजात म्हणाली. तिने लगेच टिश्यू घेतले आणि राजवीरची शर्ट पुसायला सुरुवात केली. इट्स ओके, मी स्वतः करतो. मी शनया त्याच्याकडे अधिक जवळ येताना पाहून राजवीरने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. बस सर, जवळजवळ साफ झालंय, ती म्हणाली. पण ती थांबायला तयारच नव्हती. आता तर तिचा चेहरा राजवीरच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आला होता. हे पाहताच बाजूला बसलेल्या जान्हवीचा तर अक्षरशः पापुद्रा निघाला. कशाला एवढं तोंड घालते? त्याच्या अंगात अगदी तोंडातच शिरू देत आहे. आणि हा काहीच बोलत नाही. थांबू शकत नाही का तिला? शनया राजवीरच्या इतक्या जवळ येताना पाहून जान्हवीच्या मनात चिडचिड उसळली. क्षणभर तर तिचं मन झालं की त्या मुलीला याटवरून थेट समुद्रात ढकलून द्यावं. बाळा, मध उघडा ठेवलास तर माशा तर येणारच. मिसेस पटेलनं हलकंसं हसत तिच्या कानात म्हटलं. जान्हवीच्या चेहऱ्यावरील भाव इतके स्पष्ट होते की तिची अस्वस्थता लपवणं अशक्य होतं. मिसेस पटेलचे शब्द ऐकून जान्हवीने स्वतःला सावरत तिला काही फरक नाही अशा अभिनयाने चेहरा तटस्थ केला. दरम्यान राजवीरला शनयाच्या श्वासाची ऊब चेहऱ्यावर जाणवताच तो पटकन उठून उभा राहिला. शनया उंच हिल्समध्ये होती. ती थोडक्यात कोसळण्यापासून वाचली. हे पाहून जान्हवी मनात पुटपुटली. आता तरी उठायची काय घाई होती? अजून थोडा वेळ बसलास तरी काय झालं नसतं. चला मिस जान्हवी, कोट नीट कर, राजवीर तिला म्हणाला. हो. जान्हवी चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता उठली आणि त्याच्या मागे निघाली. दोघे याटवरून खाली उतरण्यास तयार झाले. राजवीरने तिला उतरायला हात दिला, पण ती तडक म्हणाली. मी स्वतः उतरू शकते, थँक्स. ती स्पष्टपणे नाराज होती. राजवीरने हात पुढे केला तरी तिने नकारच दिला. काय हट्टीपणा आहे हा. मी जान्हवी, पडाल तुम्ही, हात द्या, राजवीरने ठामपणे सांगितलं. नको, मी ठीक आहे, मी उतरते. ती अजूनही रागात होती. तिचा हट्ट न थांबवता राजवीरने थेट तिच्या कमरेत हात घातला आणि तिला गोदेत उचलून खाली उतरवत म्हणाला. काहीही झालं तरी तिला पडू देणार नाही. ठीक आहे, हे काय करत आहात तुम्ही? जान्हवी राजवीरने अचानक तिला उचलल्यावर त्याला म्हणाली. राजवीर आपल्या खांद्याला उचलल्यावर म्हणाला, यामध्ये माझी काहीच चूक नाहीये. अच्छा, तर मग यामध्ये कोणाची चूक आहे?
जान्हवी कमरावर हात ठेवून बोलली, आपली आणि आणखी कोणाची? राजवीरने जान्हवीकडे न पाहताच समोर बघत उत्तर दिलं, माझी? काहीही नाही, तुमचीच चूक आहे. जान्हवी राजवीरकडे बघत म्हणाली, जर तुम्ही माझी गोष्ट मानली असती तर मला पैसे देऊन हे करावं लागलं नसतं. मी जान्हवी, राजवीरने खिशात हात घालत बोललं, मला तुमच्याशी बोलायचंही नाही. जान्हवीने राजवीर आपली चूक नाकारतानाच चिडून पावलं पाडले. जान्हवी रागाने पुढे पुढे निघून चालली. कोठे चालली आहे तुम्ही मिस जान्हवी? राजवीर मागून आवाज करून म्हणाला, मला कुठे जावं ते तुमच्याशी काय? जान्हवी राजवीरला म्हणाली, चला मी तुम्हाला घरी सोडून देतो. राजवीर म्हणाला, मला जाण्याची गरज नाही. जान्हवीने ठामपणे नाकारलं. जान्हवी पाहते की सूर्य अस्तावळीचा वेळ आहे. ओ किती सुंदर आहे हे. समुद्रात सूर्य डुबताना किती प्यारा दिसतो. जान्हवी हर्षाने ओरडली, यात काय सुंदर आहे? राजवीरने विचारलं. त्याने कधीही निसर्गाच्या सौंदर्याकडे लक्ष दिलं नव्हतं. तुला खरंच सुंदर वाटत नाही का? जान्हवी संतप्त होत विचारते. नाही, यात काय विशेष आहे? हे तर रोजच घडतं, काही नवीन नाही. राजवीर म्हणाला. सिरियसली? तुम्ही इतके भावनारहित कसे असता? मी तुमच्याशी बोलून वेळ का वाया घालवत आहे? जान्हवीने पाठीवर हात मारत म्हणाली. जान्हवी समुद्रकिनारी बसली आणि सूर्यास्त आरामात पाहू लागली. इथे कुठे बसलाय तुम्ही मिस जान्हवी? उठा, कपडे सगळे खराब होतील. राजवीरने खाली बघून आवरलेले स्वरात म्हटलं. पण जान्हवीने त्याला दुर्लक्ष करून शांतपणे सूर्यास्त पाहत राहिली. राजवीर तरीही तिला बघत होता. पाहताना तो स्वतःचा कोट काढून तिथे बसला. तुम्ही इथे का बसलात? तुमचे कपडे खराब होतील. जान्हवीने राजवीरला टोला दिला. यात खरंच काही बघण्यासारखं आहे का? राजवीरने सूर्याकडे बघत विचारलं. ध्यानानं बघा, किती सुंदर दृश्य आहे. तो एकटाच नाही, तुमची साऱ्या समस्या किंवा चिंता देखील त्यासोबत जात आहेत. आणि मग तो सूर्य तुला एक सुंदर तारकांनी भरलेली रात्र भेट देतो, जेणेकरून तू तुझ्या सगळ्या काळजा विसरून शांत झोप घेऊ शकशील. आणि मग दुसऱ्या दिवशी तो परत येतो, नवीन आशा घेऊन, नवीन सकाळ घेऊन, तुझ्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी. जान्हवी सूर्याकडे पाहत राजवीरला हळुवारपणे म्हणाली. जान्हवी इतक्या प्रेमाने बोलत होती की राजवीरही तितक्याच शांतपणे तिचं ऐकत होता. जान्हवीने त्याच्या बाजूवर आपलं डोकं टेकवलं होतं. दोघेही काही वेळ तिथे बसून नजारा एन्जॉय करत होते. थोड्या वेळाने जान्हवीला जाणवलं आणि तिने घाईघाईने आपलं डोकं राजवीरच्या हातावरून काढलं आणि पटकन उभी राहिली. राजवीरही उठला. दोघांनी आपले कपडे झाडले. चला, राजवीरने विचारलं. जान्हवीनं शांतपणे हो म्हणून मान हलवली. अचानक बूढ़ी के बाल जान्हवी जोरात ओरडू लागली. राजवीर घाबरत तिला शांत करत म्हणाला, अरे चूप, काय करताय तुम्ही? कोण असं ओरडतं? आणि त्यानंतर मला बुढी के बाल खायचे आहेत, जान्हवी ठामपणे म्हणाली. काय? काहीही बोलता तुम्ही मिस जान्हवी. केस कोण खातं? राजवीरने त्रासिक होत विचारलं. मी खाते, जान्हवी गंभीरपणे म्हणाली. काय? तुम्ही काय बोलताय? राजवीरने पुन्हा विरोध केला. का? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? एवढं म्हणून जान्हवी पळतच तिकडे निघाली. राजवीरही तिच्या मागे धावला. भैया, मला एक द्या. जान्हवी कापसाच्या गोळ्यासारखी कॉटन कॅन्डी बेचत असलेल्या माणसाकडे जाऊन म्हणाली. हो बाळा, देतो. तो माणूस हसत म्हणाला. मला गुलाबी रंगाची द्या. जान्हवी म्हणाली. अगं हो, आत्ताच देतो. तो बनवत म्हणाला. किती झालं भैया? जान्हवीने विचारलं. 10 रुपये बाळा.
त्यावेळी राजवीर वॉलेट काढत म्हणाला, मी देतो. नाही, मीच देते. जान्हवीने त्याला थांबवत म्हणाली आणि आपल्या बॅगेतून 10 रुपये काढून भैयाला दिले. जान्हवी खात खात म्हणाले, इट्स टू यम्मी. तुम्ही खाल? आणि त्यावेळी नाही, मी हे खात नाही. राजवीर शांतपणे म्हणाला, हो बरोबर आहे, हे तुमच्या टाईपचं नाहीच. जान्हवीने टोमणा मारला. राजवीर कपाळावर आठ्या घालत म्हणाला, काय अर्थ आहे याचा? काय म्हणायचे तुम्हाला? जान्हवीने पुन्हा टोमणा मारत उत्तर दिलं, म्हणजे हे तुमच्या स्टँडर्डला शोभत नाही. कुठे तुम्ही आणि कुठे ही कॉटन कँडी. राजवीरला तिचं बोलणं अजिबात आवडलं नाही. त्याला स्पष्ट जाणवलं की ती त्याला टोचून बोलत आहे, पण त्याला कळत नव्हतं ती असं का करत आहे. खरं तर जान्हवी अजूनही त्या यॉटवाली गोष्टीवर नाराज होती, जिथे राजवीरने तिला सांगितलं होतं की ती त्याच्या टाईपची नाही. तो विषय बदलत म्हणाला, तर म्हणजे कॉटन कँडी खायची होती तुम्हाला मिस जान्हवी? हो, जान्हवी खात खात म्हणाली. मग बुढ्ढी के बाल असं का ओरडत होता तुम्ही? राजवीरने हसत विचारलं. आणि त्याचनंतर यालाच तर म्हणतात बुड्ढीचे केस. जान्हवी राजवीरला समजावत म्हणाली. याला बुड्ढीचे केस म्हणतात? खरंच? राजवीर आश्चर्याने म्हणाला. हो, हेच म्हणतात. तुम्हाला काय वाटलं, मी खरंच एखाद्या म्हातारीचे केस खाते का? जान्हवी हसत म्हणाली. हो तर तुमचं काही बरं नाही. तुम्ही काहीही करू शकता. तुमच्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. राजवीर तिच्याकडे पाहत म्हणाला. काहीही म्हणजे? जान्हवी त्याची गोष्ट ऐकून मोठ्याने हसू लागली. तिच्या त्या हसण्याने आणि गालावर पडलेल्या खळ्यांमुळे ती अजूनच गुड दिसत होती. राजवीर तिच्याकडे टक लावून पाहतच राहिला. ती हसताना इतकी सुंदर दिसत होती की त्याची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. काय झालं? जान्हवीने त्याच्या नजरा स्वतःकडे रोखलेल्या पाहून विचारलं. काही नाही. राजवीरने अनिच्छेने तिच्याकडून नजर वळवत उत्तर दिलं. चाखून बघा, छान आहेत. खायचे असतील तर. जान्हवी त्याच्या डोळ्यात पाहत अगदी प्रेमाने म्हणाली. जान्हवी एवढ्या प्रेमाने बोलल्यावर राजवीर नाही म्हणू शकला नाही आणि एक घास घेतला. कसं आहे? जान्हवीने लगेच विचारलं. हे तर खूप गोड आहे. मला गोड अजिबात आवडत नाही. राजवीर चेहऱ्यावर विचित्र भाव आणत म्हणाला. हो, मला माहिती आहे. जान्हवीनेही चेहरा वाकडत म्हणाली. अच्छा. राजवीर हसत म्हणाला. चला आता घरी जाऊया. जान्हवी अचानक गंभीर होत म्हणाली. आत्ता? इतके लवकर? राजवीरला तिच्यासोबत वेळ घालवताना खूप छान वाटत होतं. कदाचित त्याने स्वतःसाठी असा वेळ कधीच काढला नव्हता, म्हणून त्याला जायची इच्छा नव्हती. हो, नाहीतर उशीर होईल आणि तुम्हाला घरी जाऊन औषधही घ्यायचं आहे. डॉक्टरांनी रेस्ट करायला सांगितलं ना? जान्हवी ठामपणे म्हणाली. हो, चला मग. राजवीर मान हलवत म्हणाला. क्षणभरापूर्वी सगळं ठीक होतं, पण राजवीरला जाणवलं की जान्हवीचा मूड अचानक बदलल्यासारखा होता. दोघे शांतपणे कारकडे गेले आणि बसून घेतलं. जान्हवी संपूर्ण वेळ शांत बसली होती. तिची नजर सतत खिडकीबाहेरच होती. राजवीर मात्र वारंवार तिच्या दिशेने पाहत होता. गाडीत पूर्ण वेळ एक प्रकारची शांतता पसरली होती. तिच्या मनात सतत तेच विचार फिरत होते. ती मुलगी कशी त्याच्यावर चढून चढून बोलत होती आणि त्याने एकदाही तिला थांबवलं नाही. एकदाही नाही. का? का थांबवणार? त्याच्या टाईपचीच दिसत होती ती. जशी होती तशीच वाईट. आणि त्याची चॉईस किती वाईट. मला तर गोड अजिबात आवडत नाही. पण खरंच या जगात कोणी असेल का ज्याला गोड आवडत नाही? का असते त्याची चॉईस एवढी वाईट? पण लगेच ती स्वतःलाच म्हणाली, मला काय करायचं आहे याच्याशी? त्याचं जीवन तो जाणो, सुधारो किंवा बिघडवो.
मला काही फरक पडत नाही. मीच पागल होत आहे. इतके विचार करून जान्हवीचं डोकेदुखीनं त्रास वाढला. ती डोकं धरून बसली. राजवीरने तिला तसं पाहिलं आणि लगेच विचारलं, काय झालं? आर यू फाईन? हो, मी ठीक आहे. ती हलकेच मान हलवत म्हणाली. तुम्ही ठीक दिसत नाहीत. डोकं दुखत असेल तर कॉफी घ्या, बरं वाटेल, असं म्हणत राजवीरने कॉफीचा कप काढायला सुरुवात केली. नाही नाही, मला नको प्लीज, जान्हवीने अचानक मोठ्याने ओरडत म्हणाली. काय झालं? थोडीशी प्या, तुमची हेडेक कमी होईल. राजवीर तिच्या या अचानक प्रतिक्रियेने आश्चर्यचकित होत म्हणाला. नाही प्लीज, मला कॉफी नको, ती डोळे मोठे करत म्हणाली. का? तुम्ही कॉफी पित नाही का? तो पुन्हा विचारतो. नाही, मी कॉफी पित नाही, जान्हवी संक्षिप्त उत्तर देते. थोडीशी तरी. नाही, मला नको, त्यापेक्षा तुम्ही मला विषच द्या, जान्हवी त्रासून म्हणाली. काय? तिचं वाक्य ऐकून राजवीर थबकला. मला तिचा टेस्ट अजिबात आवडत नाही, प्लीज, ती पुन्हा स्पष्टपणे म्हणाली. राजवीरने खांदे उडवत कप परत ठेवला. जसं तुम्हाला हवं. थँक्यू, जान्हवीने दीर्घ श्वास घेत म्हटलं. जास्त दुखत असेल तर हॉस्पिटलला जाऊ का? राजवीर विचारतो. नाही, मी ठीक आहे, ती ठामपणे म्हणाली. पक्का? हो, फक्त थकले आहे, घरी गेले की ठीक होईल, ती म्हणाली. ओके. तिची नाळ मानूनही तिच्या म्हणण्यावर तोच होकार देतो. गाडीत पुन्हा शांतता पसरते. जान्हवीची बिल्डिंग आल्यावर ती एक शब्द न बोलता खाली उतरते. ती राजवीरकडे पाहतही नाही, फक्त सरळ आत निघून जाते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.